नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई मनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलमध्ये कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील, तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। ज्याप्रमाणे मी नवनाथ ग्रंथ ह्या श्रावण महिन्यामध्ये चालू केलेला आहे त्याप्रमाणे श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ सुद्धा चालू करत आहे। या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत। पहिल्या अध्यायामध्ये भगवान शिवशंकरांचं स्तवन केलेलं आहे। दुसरा अध्याय महाशिवरात्री बद्दल आहे। क्रमाने तुम्ही वाचत जा। खरं ते असं अमृत आहे, प्राशन केल्यानंतर सर्व दुःख दूर होतं याच्यामध्ये सांगितलेलं आहे। याच्यामध्ये काही चुकीच नाही असं श्रीधर कवीने सांगितलेलं आहे। प्रथमतः आपण प्रत्येक अध्यायामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू, त्याच्यानंतर आपण पहिला अध्याय चालू करू। पहिल्या अध्याय ज्योतिर्लिंग वर्णन, शिवमहिमा मंत्रमहिमा, दाशारी राजाची कथा, त्यांचा उद्धार। दुसऱ्या अध्यायामध्ये मृगयादाची कथा, शिवरात्री महात्म्य। तिसरा अध्याय कलमाश्यपाद कथा, गोकर्ण महात्म्य, चांडाळ स्त्रीचा उद्धार। चौथा अध्याय विमर्शन नृप कथा, चंद्रसेन व श्रीकरगोप कथा। पाचवा अध्याय सत्यरथ, धर्मगुप्त व शुचिव्रत कथा, चांडिल्य कृत उपदेश। सहावा अध्याय सिमिंतिनी आख्यान, चित्रागंध सिमिंतिनी पुनर्मिलन। सातवा अध्याय सुमेधा सोमंत कथा, सुमृत्यू भद्रायू कथा, शिवयोगी कथा, नीती धर्म उपदेश। आठवा अध्याय वज्रबाहू भद्रायू शंकराकडून सत्व परीक्षा। नववा अध्याय ब्राह्मराक्षाचा उद्धार, ब्राह्मणाचा उद्धार, भिल्लाचा उद्धार। दहावा अध्याय शारदेची कथा, नैदृत दुसऋषीचा उपदेश, शिवपार्वती ध्यान। 11वा अध्याय भद्रसेन आख्यान, महानंदा आख्यान, सुधर्म कथा। 12वा अध्याय श्रवण रहस्य, बहुलाख्यान, भस्मासुर आख्यान। 13वा अध्याय दक्षयज्ञ विध्वंस, त्रिपुर दहन, मदन दहन, उमाशंकर विवाह, स्कंदजन्म, तारकासुरवध। 14वा अध्याय गजानन षडानन लीला, भिल्लनीचा अवतार, श्रीयाळ आख्यान। 15वा अध्याय कवीचे निवेदन, शंकराचार्य आख्यान, ग्रंथाची फलश्रुती। अध्याय पहिला ज्योतिर्लिंग वर्णन, शिवमहिमा मंत्रमहिमा, दाशारी राजाची कथा, त्याचा उद्धार। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, अंबे सह विराजमान अशा श्री सदाशिवाला नमस्कार असो। हे शिवा, तुझा पार कोणालाच कळत नाही। तू सर्वाचा आद्य आहेस, तू अनादि आहेस, तू मायेच्या पलीकडील आहेस। प्रामानंदाचे पूर्णत्व म्हणजे तूच, तू शाश्वत म्हणजे अविनाशी आहेस। तू हेरंबाचा पिता आहेस, तू जगाचा गुरु आहेस। हे शंकरा, तुझे स्वरूप ज्योतिरूप म्हणजे अग्नीसारखे दिव्य आहे। तू सर्वापेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहे। तुझा आरंभ कोयवा कोटे ते कळत नाही। तू स्वतः स्वयंभू आहेस आणि तू नित्य आनंदरूपी वनात विहरत असतोस। तू उत्पत्ती स्थिती लयात्मक असे हे मायेचे चक्र चालवतोस। तू अविनाशी आहेस आणि अनंत शरीरूपी वेश धारण करणारा तू ज्या जगाचा खरा पालन करता आहेस। ज्योतिर्लिंगाचे स्तवन, हे शंकरा तुझा जय असो। तृतीय नेत्राने युक्त असा तू गुरुपाक्ष म्हटला जातोस आणि तुला 5 मुखे आहेस। सर्व सृष्टीच्या व जीवाच्या कर्माचा तूच अध्यक्ष आहे आणि केवळ शुद्ध चेतन असे तुझे स्वरूप आहे। हे शंकरा, तू सर्व विश्वात भरून राहिला आहेस आणि तू कोणत्या प्रकारे जीवांना कर्मबंधनातून तू सोडवतोस ते कळत नाही। ते घन असे तुझे कृपा रहस्य। हे शंकरा, मनात जन्म पावून मनाला मोहित करणारा जो मदन, त्याला तू दग्ध करणारा आहेस। हे शंकरा, तू भक्तांना प्रिय आहेस व भक्तावर तुझेही प्रेम असते। तू हिमालयाचा जामात असून तुझ्या भाग प्रदेशी नेत्र आहे। हलाहल विषपान केल्याने तुझा कंठ निलवर्ण झाला आहे। तू उमेचा पती आहे। तुझ्या जटाजुटात स्वर्गातील मंदाकिनी नदी विराजत आहे। ती तर शुभ्रपणाने जाईच्या फुलाच्या माळेसारखी शोभून दिसते। हे शंकरा, गरुडवाहन असा जो विष्णू, त्याचा तू अत्यंत आवडता असून त्रिपुरूपी असुराचा तूच अंत केलास। अर्थात त्रिलोकीत असणाऱ्या चराचर सृष्टीतील कशाचाही मोह तुला नाही। एकशांचा राजा जो कुबेर, तो तुझा मित्र आहे आणि प्रतापाने तू सूर्यासमान आहेस। हे शंकरा, तू दक्षाचा व्यत्न विध्वंसून टाकलास आणि मृक्षन्न धारण करणारा चंद्र तुझ्या भालप्रदेशी शोभायमान आहे। हे शिवा, तुझा भालप्रदेश विशाल असून तुझी कांती तर कापरासारखी शुभ्र आहे। तू विष प्राशन करून सर्व भक्तांचे व जगाचे रक्षण केलेस। सर्व विश्वातील घडामोडी तुझ्या समक्षच होतात। अर्थात तू दुर्लक्ष करशील असे काहीच नाही, म्हणून तुला सर्वसाक्षी म्हणतात। तू सर्वांगी भस्मलेपन करतोस, सर्वांना तू भयमुक्त करणारा आहेस आणि त्यांची संसारापासून मुक्ती करणारा तूच आहेस। हे शंकरा, विश्वाची उत्पत्ती आणि स्थिती व अंत याला कारण तूच आहेस।
तू हातात त्रिशूल धारण करतोस आणि तू सिंहाचे चर्म वेढून घेतले आहेस. हे शंकरा, तू देव सेनापती स्कंद यांचा पिता. तुझ्या वादनावर नेहमी सुंदर हास्य विलतच असते. तू मायारूपी अरण्य जाणारा अग्नीच आहेस. तू सत, चित व आनंद असे त्रिविध ब्रह्म असून तू मलयरहित आहे. जगाचे कल्याण करणारा म्हणून तू शिव. तुझे चित्त पूर्ण शांत असते म्हणून तू शांत आणि ज्ञानाचे सगन रूप म्हणून ज्ञानगण असा तू कधीच विचलित न होणारे अचल तत्व आहेस. तुझे तेज कोट्यावधी सूर्या एवढे आहे आणि ते कधी ढळत नाही, कमी होत नाही. तू सर्व काळी सर्व काही व्यापलेले आहे. हे शंकरा, कलयुगातील जो पापमल त्याचे दहन करणारा तू कल्मश म्हणजे दोष, डाग, लांछन यातून भक्तांना सोडवतोस. तू अनंत ब्राह्मणाचा नायक म्हणजे त्यांचा चालक आहेस आणि जगाचा रक्षक आहेस. पत्यातून उत्पन्न झालेले अर्थात कमलोत्पत्ती ब्रह्मदेव यांच्या पित्याचे म्हणजे विष्णूचे मन तुझ्या ठाई रमते आणि जीवांना जन्म मरणातून तू मोक्ष तूच देतोस. हे शंकरा, तुझे अवरात्र ध्यान करणारे देव म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्रार्जुन, इंद्र, सर्व देव आणि ब्राह्मण हे सर्व तुझे नित्य ध्यान करतात. तू भव म्हणजे खरी सृष्टी आहेस आणि प्राण्यांच्या संसारातील यातनांचा अंत करणार आहेस. पार्वतीचा तू पती आणि स्मशानात अर्थात शून्य स्थानी तू निवास करणार आहेस. वैखरी वाणीच्या शक्तीच्या पलीकडे तू आहेस. स्वर्ग नदी गंगा होऊन अवनीतलावर आली असता तू तिच्या तीरी विश्वेश्वरानाथ काशीपुरीचा नाथ म्हणून विहार करतोस. अर्थात ते तुझे प्रिय स्थान आहे. काशी हे तुझे स्थान असून तू महत्त्वाचाही विलय करणारा, सर्वपुरुषने धारण करणारा, गजासुराचा व मदनाचा गर्व नष्ट करणारा असा तू आनंदघन ओंकार अमलेश्वर आहेस. तू मद व गर्व नष्ट करणारा, जन्मरहित व अपराजित आहेस. तू उज्जैनी येथे कालातीत महाकाल म्हणून राहतोस. तू आम्ही सृष्टीचा प्रारंभ गर्भ असून वेद व शास्त्रेही तुला नमन करतात. तुला कोटी खंड नाही, अवयव नाही. तू पूर्ण असल्यामुळे तुला आवरण असे नाही. अर्थात दिशा हेच तुझे वस्त्र आहे. तू स्मरण मात्रे भयाचा नाश करतोस. अर्थात नमः शिवाय म्हणणारा भक्त निर्भय होतो. तूच भक्तांच्या हृदयरूपी चकोराला चंद्राप्रमाणे प्रिय आहेस. तू वेणू राजाचे महान पाप हरण करणारा सनातन कृष्णेश्वर आहेस. हे शंकरा, तू असा शुक्र आहेस की ज्याला उमेचे हृदय हाच एक पिंजरा आवडतो. अर्थात उमेच्या मनात तुझेच नित्य ध्यान चाललेले असते. तू भक्त हृदयरूपी कमळा दुग्ध होऊन राहणारा भ्रमर आहेस. हे बाळी शशिकला धारण करणारे शंकर असा तू सौराष्ट्र देशात सोमनाथ नावाने विराजत आहेस. हे शंकरा, भीमाशंकर म्हणूनही तू विराजमान असून ते तुझे रूप भयानक असूनही खरोखरी तू करुणेचा सागर आहेस. तुझे नेत्र कमळासारखे आहेत आणि रुद्राचा तो अवतार तूच आहेस व रुद्राशांचे भाषीभूषण तू धारण करतोस. तुझे तप मान आहे. नागनाथ नावाने तू ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. तू नागांना अंकित करणारा, नागभूषण धारण करणारा, तुझी कुंडले नागेंद्राची व तुझे वस्त्रही गजाचे आहे. तू नागाचे रक्षण करणारा व गजमुख गणपतीचा पिता आहेस. वृत्राचा शत्रू जो इंद्र त्याचाही पराभव करणाऱ्या मेघनाथाचा पिता रावण त्याला तू वर दिलास. तू बाणासुराला प्रिय आहेस. तू पंचवान मिरवणाऱ्या मदनाचा अंत केलास. बहुरूपी रोगावर औषध देणारा तूच वैद्य आहेस. त्रिपुरसुराचा नाश करणारा अतिशय अद्भुत असा वैद्यनाथ तूच आहेस. हे त्रिनयना, तिन्ही गुणाच्या पलीकडे तू असून त्रिविध तापांचे शमन तूच करतोस. तू तीन प्रकारच्या भेदापलीकडचा आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा त्र्यंबक तूच आहेस. तू करुणेचा सागर आहेस. करुणेचा मेघच आहेस. कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह कृपेचा सागर आणि जगाच्या आनंदाचा मूळ कंद म्हणजे संचय तूच आहेस. तू हिमालयात निवास करतो. तू हिमवताच्या कन्येचा पती आहेस. हिमकेदार नावाने तू नित्य अभिनव तुपा दिसतोस. तू 5 मुकुट धारण करतोस. मालिन्य तूच हरण करतोस. वे तुझे गुण रात्रदिवस गातात. तुला आधी मध्य व अंत काहीच नाही असा तू श्रेशेल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने राहतोस. तू इंद्रशत्रू मेघनादाच्या पित्याला रावणाला मारणाऱ्या रामाला प्रिय असून तुझ्या समोर अहोरात्र हात जोडून हनुमान उभा आहे. असा तू रामेश्वर नावाने जगताचा गुरु म्हणून विराजत आहेस. शिवमहिमा अशा सर्वोत्तमा शंकरा, हे अजन्मा अजिता ब्रह्मानंदाच्या परमा निदाना, तुझी थोरवी वर्णन करणे वेदशास्त्राशी अशक्य आहे. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर कवी असे नम्रपणे म्हणतो की तुझ्या गुणाचा सागर आघात व अपार आहे. ते बुद्धी तर्क व चित्त हे पोहून किती पोहणार. तुझा पार लागणारच नाही. त्यांना सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करायला तराजू कोठून आणू. आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू. समुद्राचे पाणी व वाळूचे कण किती मोजू. कोणत्या मापाने मोजू. सूर्य पाण्यासाठी दिवा कोणता आणू.
पृथ्वीची पाठी करून पर्वताच्या काजळाने समुद्राच्या दौती शाही बनवली व तीत कल्पवृक्षाची लेखणी बुडवून साक्षात सरस्वती जरी लिहू लागली तरी तुझा महिमा ती लिहिणे तिला शक्य झाले नाही. तिथे मी बिचारा ग्रंथरचना कशी करू. परंतु जर तूच मनात आणलेस व मुझवर कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे. ग्रंथ प्रयोजन. द्वितीयेच्या युलेच्या चंद्रकोरीला लोकचुन्या वस्त्राची चिंदी वाहतात त्याप्रमाणे हे करुणासिंधो मी अल्पमितीने तुझे गुण गात आहे. सत्यवतीचा प्रिय पुत्र वेदव्यास तुझे महिमारूप आकाश भेदन करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला अंत न कळाल्यामुळे तोही तटस्थ राहिला. तिथे मी मंदबुद्धीचा पामर तुझ्या थोरवीच्या आकाशात संचार तरी कसा करणार. परंतु तुझ्या गुणाच्या सागरात मी मासा होऊन सुखाने पूर्ण शरण येऊन विहार करीत आहे ते माझ्या जीवाचे सार्थक व्हावे म्हणून. शिवाचा आदेश. श्रीधर कवीचे असे बोलणे ऐकून दक्ष कन्येचा पती श्रीशंकर संतुष्ट झाला आणि म्हणाला, तू शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. मी त्यात रसपरितोष करीन. ज्याप्रमाणे पंडित हा मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतो त्याप्रमाणे मी तुला तुझ्या सुमुखाने माझे सर्व गुण वदवीन. श्रोतेने आता लक्ष द्यावे. व्यासाने स्कंद पुराणात ब्राह्मोत्तर खंड नावाचा जो भाग आहे त्यात शिवलीला वर्णन केली असून तो शिवलीलामृत नावाचा ग्रंथ होय. नैमिषारण्यात अनेक मठ आहेत. त्या अरण्यात अनेक ऋषी तप करीत होते. तेथे शौनक व इतरही सुताला प्रश्न विचारला, तू कोण. आमचे चित्त आकाशात, तू चंद्रासमान आहेस. आता आमचे कर्णरूपी चकोर तृप्त कर. तू अनेक पुराणे वर्णन केली. विष्णूच्या अवतारांची महती सांगितलीस. दशावतार वर्णलीस. भारत भागवत आदी ग्रंथ ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता अद्भुत असा शिवलीलामृत ग्रंथ श्रवण करावा असा आमचा मानस आहे. सूत उवाच. मंत्राचे श्रेष्ठत्व. तेव्हा व्यासाचा शिष्य सूत म्हणाला, आता चित्त देऊन ऐका. एक परम आश्चर्यकारक शिवचरित्र ऐका. पाप पर्वता एवढे असले तरी या श्रवणाने जळून जाईल. श्रीशंकर या श्रवणाने तुम्हाला सर्व काही देईल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, ज्ञान आणि विवेक हे सर्व देईल. शिवचरित्र म्हणजे सर्व तीर्थयात्राची फलश्रुती आहे. महान यज्ञाचे पुण्य याच्या श्रवणाने मिळते. कलिमल नष्ट होतो. सर्व यज्ञात जपयत्न श्रेष्ठ आहे आणि सर्व नामजपात शिवमंत्र श्रेष्ठ आहे. तो म्हणजे ओम नमः शिवाय हा 6 अक्षराचा मंत्र. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र तेवढाच फलदायी आहे. तो संसाररूपी सागरातून तारून नेणारा आहे. ब्राह्मदेव, इतर सर्व देवता व ऋषी शिवमंत्राचा जप करीत असतात. दारिद्र्य नष्ट होते. दुःख दूर होते. भय व शोक नाहीसे होतात. काम, क्रोध, भेदभाव आणि पातक्याचा नाश होतो. तो या शिवमंत्रामुळेच. ह्या मंत्राने संतोष होतो, पोषण होते, धैर्य येते. यानेच ऋषी व देवाचे कल्याण होते. याचा महिमा अवर्णीय आहे. 9 ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आहे तसा नमशिव हा शिवपंचाक्षर मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. ब्रह्मा व विष्णू याचा जप करतात. 6 शास्त्रात वेदांत श्रेष्ठ, तीर्थात प्रयाग श्रेष्ठ आणि क्षेत्रात काशी क्षेत्र श्रेष्ठ असा सर्व मंत्रात हा मंत्र श्रेष्ठ आहे. शास्त्रामध्ये पशुपताशास्त्र, देवामध्ये कैलासपती शंकर, पर्वतात तसा मेरू पर्वत, तसा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व आहे. हा तारक मंत्र म्हणजे परब्रह्मच आहे. यावरून सारी तीर्थे वाळून टाकावीत. आत्मप्राप्ती हे च्या खाणीतील रत्न अशी खाण म्हणजे हा मंत्र. कैवलाच्या मार्गावर प्रकाश पाडणारा सूर्य म्हणजे हा मंत्र. हा ब्रह्मस्वरूप अग्नी अविद्यारूपी अरण्याचे दहन करतो. सनक आदी करून जे खरे ज्ञानी आहेत ते हाच मंत्र जपतात. या मंत्राचा जप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ग्रस्त, ब्रह्मचारी कोणीही करावा, त्याला प्रतिबंध नाही. जागृतीत तर याचा जप करावाच, पण स्वप्नातही याचा जप घडावा. याचा जप करण्यासाठी बसलेच पाहिजे असे नाही. येता जाता, कार्य करता करता, निसताना, बोलताना एवढेच ना काय कोणाशी भांडण करावायचे असेल व त्यावेळी स्मरण राहिले तरी नमः शिवाय मंत्र स्फुरत राहू द्या. याचा जप करण्यास काळावेळाचे बंधन नाही. 5 अक्षराचा हा जप म्हणजे 95 अर्थात सिंह आहे. त्याची गर्जना कानी पडतात. दोषरूपी हत्ती तत्काळ निष्प्राण होतात. त्यांचे भस्म होऊन जाते. या मंत्राला न्यास नकोच, मातृकान्यास नकोच, विशिष्ट आसनही नको. प्रेमाने हा म्हणावा. शिव शिव असे प्रेमाने स्मरण करतात. शंकर उसुमर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्याचे शंकर रक्षण त्रिनेत्र शंकर स्वतः करतो. स्वतःच्या शरीराची सावली घालून भक्ताचे अहोरात्र रक्षण करतो. जे नमशिवाय हा मंत्र जपतात त्यांना शंकर म्हणतो की मी भक्तांनो मी तुमचा ऋणी आहे, पण या मंत्राचे ग्रहण गुरुमुखाने विधिपूर्वक करावे. गुरुमहिमा. गुरु ब्राह्मण असावा. त्याच्या अंगी दैवी गुण असावेत. वैराग्य, भक्ती, दिव्य ज्ञान असावे.
तो सर्व काही तारतम्याने जाणणारा, उदार, दयावंत असावा. तो शांत स्वभावाचा, इंद्रियवरती ताब्यात ठेवणारा, मित भाषण करणारा असावा. तो मनाला आपापलेला नसावा, दांभिक नसावा. तो अहिंसक व विरक्त असावा. सर्व वर्णीयांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे, असे जे वचन आहे ते लक्षात घेऊन गुरुमंत्राचा उच्चार ऐकावा. तो अशा श्रेष्ठ गुरुकडूनच नमःशिवाय हा मंत्र स्वतःला माहीत आहे म्हणून त्याचा जप आपला आपण करायला लागू नाही, गुरुमुखाने घ्यावा. उगाच जप गेला तर तो निष्फळ होईल. जो कामी, क्रोधी, मदमंत आहे, ज्याच्यावर गुरुकृपा नाही, अशा माणसाने जरी किती ज्ञान सांगितले तरी त्याचे तोंडसुद्धा पाहू नये. अहो, वेद आणि शास्त्राचा खोल अभ्यास करून कितीही ब्राह्मज्ञान झाले आणि विद्वान व संत यांच्याशी कितीही चर्चा केली तरी सद्गुरूविना तो मनुष्य संसारातून तरुण जात नाही. कोणी लोकांना मोठ्या प्रौढीने सांगतात की अहो, मला भगवंताने स्वप्नात मंत्र दिला, पण प्रत्यक्षात गुरु केल्याशिवाय ते तरुण जाणार नाहीत. देवाने प्रत्यक्ष येऊन जरी आत्मरहस्य सांगितले तरी मनुष्य गुरुला स्वतः शरण गेला नाही तर तो भवसागर तरुण जाणार नाही. उपनयन झाल्याशिवायच जो गायत्री मंत्राचा जप करतो तो भ्रष्ट होय. तो मंत्र व जप करणारा दोघे अपवित्रच. लग्नात सारे वराडी जमले पण खुद्द वर आलाच नाही तर त्याचा जसा उपयोग नसतो तसाच हा प्रकार. एखाद्याने खूप ग्रंथ वाचले तरी त्याचा जन्ममरणाचा त्रास काही चुकणार नाही. म्हणून मुमुक्षुने परंपरेतील श्रेष्ठ गुरुला शरण जावे. उगाच भलत्या चलत्या मनुष्याकडून मंत्र घेऊ नये. पूर्वसंप्रदाय ज्ञात नाही अशाला गुरु करू नये. जलमांदाला जसे रंगाचे ज्ञान नसते तसा तो गुरु असतो. मंत्र पुष्करण व कथेचा उपोद्योग्यात नाही तर त्याचा जसा उपयोग नसतो तसाच हा प्रकार. एकाने खूप ग्रंथ वाचले तरी त्याचा जन्ममरणाचा त्रास काही चुकणार नाही. म्हणून मुमुक्षुने परंपरेतील श्रेष्ठ गुरुला शरण जावे. उगाच भलत्या सत्या मनुष्याकडून मंत्र घेऊ नये. पूर्वसंप्रदाय ज्ञात नाही अशा गुरुला करू नये. जलमंदाला जसे रंगाचे ज्ञान नसते तसा तो गुरु असतो. मंत्र पुरस्चरण व कथेचा उपदेश. या मंत्राचे पुरस्चरण उत्तम क्षेत्रात असतात. काशीमध्ये कुरुक्षेत्रात, नैमिष रानात, गोकर्ण क्षेत्रात किंवा अशाच पवित्र स्थानी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे. या मंत्राचे श्रवण व पठण करण्यात नित्य मग्न असावे. त्याचा निधिध्यास असावा. शिवमहिमेची कथा श्रवण करण्यात आस्था ठेवावी. सर्व पापे क्षीण होती. शिवमंत्राच्या पठणाने त्याचा साक्षात्कार होईल. ब्रह्महत्या करणारा, वाटमारी, तामसी माणूस सर्वही याच्या श्रवणाने पवित्र होता. शिवमहिमा सांगणारी पुरातन अशी एक कथा मी सांगतो, ती आता श्रवण करा. दाशार्य राजाची कथा. त्याचे सद्गुण. मथुरा नगरीत परमपवित्र अशा यादव वंशात दाशार्य नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुलक्षण होता, उदार होता. अनेक राजे त्याची सत्ता मानीत, त्याला वंदन करीत. त्याच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश या राजाच्या पायाच्या नखावर पडे. त्या राजाने पृथ्वीवर आपल्या सत्तेचे पांघरून घातले होते. ती त्यामुळे सुरक्षित होती. त्याच्या कीर्ती धवल पताका शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे शोभत होती. आता त्याची सत्कीर्ती निर्दोष होती. सर्व प्रजेजन व ब्रह्मवंदे या राजांचे शुभचिंतन करीत असत. शुक्र पक्षातील चंद्र जसा द्वितीयापासून दिवसेदिवस वाढत जातो तसे त्याचे यश वाढत होते. दुर्बुद्धी त्याला कधी होत नसे. सद्बुद्धीरूपी धर्मपतीवर त्याचे प्रेम होते आणि दुर्बुद्धी दाशीकडे तो ढंकुनी पाहत नसे. तो विष्णूसारखा सुंदर होता आणि दानरूपी शास्त्राने प्रजाजनांचे दारिद्र्य त्याने नष्ट केले होते. क्षत्रियांना परशुराम जसा जिंकित असे तसा हा दाशार्य राजा राणा शत्रूंना जिंकित असे. त्यावेळी प्रलय आणि सारखा तो भयंकर असे वाटत असे. कुऱ्हाडीचा घाव घालू गेले तरी वृक्ष जसा स्थिर राहतो, पळून जात नाही, तसाच हा राजा रणांगणात निर्भयपणे उभा राहत असे. 14 विद्या व 64 कला आज त्याला अवगत होत्या. दानरूपी मेघाने धनवर्षाव करून त्याने याचकांचे दारिद्र्य ही धूळ भूमिगत केली होती. हा राजा बोलू लागला की मेघ गंभीर ध्वनी होई. त्यामुळे प्रजाजनांची चित्तेही मयुराप्रमाणे आनंदाने नाचत असत. या राजाच्या सेनेकडे पाहून सागरी भयभीत होई. त्याचे वचन ध्रुवताऱ्यासारखे स्थिर अढळ असे. दाशार्य पत्नी कलावती. अशा त्या दाशार्य पत्नी राजाची पत्नी कलावती फार सुंदर होती. काशीच्या राजाची ती कन्या. तिचे सौंदर्य अप्रतिम होते. सरस्वतीला त्या सौंदर्याचे वर्णन करायला आवडत असे. लावण्यरूपी सागरावरील ती जणू एक लाट होती. तिचे नेत्र सुंदर, ओठ सुंदर, वदन चंद्रासारखे, भाषण स्नुध मधुर, स्वर कोकिळासारखा, तिची चाल हंसासारखी डौलदार होती व कंबर सिंहाच्या कमरेसारखी लहान होती. वेणी पाहून वाटे की हा मोठा काळा भुजंग तर नव्हे. तिच्या सौंदर्याने अलंकारांना शात शोभा येत असे. तिचे दात हिऱ्यासारखे चमकत असत. त्यामुळे ती बोलू लागली की भोवती मंद प्रकाश पडे. ती सर्व कला जाणणारी होती. त्यामुळे तिचे कलावती नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतले जणू श्रेष्ठ रत्न अशी ती खाणी, अशी ती राणी. सौंदर्याच्या खाणीतले जणू सर्वश्रेष्ठ रत्न अशी ती राणी.
चतुर व सुज्ञ होती. तिच्या तनूला उत्तम सुगंध येत असे. राजाचे मन भ्रमर होऊन तिच्या मुखरूपी कमळाने आकृष्ट होत असे व तिच्याकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. एकदा राजाचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने तिला जवळ बोलावले पण ती आली नाही. ती रूपवती होती. त्या सौंदर्याने राजा जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. ती आली नाही तेव्हा राजा उठून तिच्या महालात गेला. तिने राजाला पाहिले व तिचे मन प्रसन्न झाले नाही. राजा तर तिला आलिंगन देण्यास आतुर झाला होता. तो तिचा अनुयोग करू लागला. प्रिय कलावती, शृंगार लतिके, ये मला आलिंगन दे. तुझे सर्व शरीर किती सुलक्षणी आहे. माझ्याजवळ ये, आपले मिलन घडू दे. आपल्याला जो पुत्र होईल तो उत्तम होईल. मला नाराज करू नकोस. राजन, आपण धीर धरा. राणी गंभीरपणात स्मित करून म्हणाली, आता मला स्पर्श करू नका. तो म्हणाला, का बरे, मी तुला प्रिय नाही का? राणी म्हणाली, नाथ, आपण मला प्रिय आहात म्हणून सांगते की मला यावेळी स्पर्श करू नका. मी शशीशेखर ना शिवाचे व्रत करीत आहे. अशा वेळी मी आपल्याला साथ देऊ शकत नाही. राजा म्हणाला, मी तरी ते व्याकुळ झालो आहे. राणी म्हणाली, जी स्त्री रोगी असेल, गर्भवती असेल, ऋतुमती असेल, उपाशी असेल, व्रतस्थ किंवा व्रत अथवा अशक्त असेल तरी मिलनाला योग्य नसते. मिलनाच्या वेळी स्त्री पुरुष तरुण रूपवान सुखी संतोषी असावे. चिंताग्रस्त नसावे. पर्वकाळ नसावा. व्रताचा दिवस नसावा. उत्तम काळी उत्तम भोजन करून विश्रांती घेऊन मग स्त्रीची शयन करावे. राजन, आपण मला स्पर्श करू नये शपथ आहे. राणीचे बोलणे मनावर न घेता राजा पुढे झाला. तो कामवासनेने अंध झाला होता. त्याने कलावतीला एकदम दृढ आलिंगन दिले. तो काय, कलावतीला स्पर्श होताच राजाचे अंग पोळले. राजा एकदम बाजूला झाला आणि म्हणाला, राणी, माझे अंग असे का भाजले? कारण काय? राणी म्हणाली, नाथ, आपण रागू नये. माझे गुरु दुर्वास ऋषी यांनी मला नमःशिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा मी अहोरात्र जप करते. त्यामुळे माझे शरीर पवित्र झाले आहे. माझे शरीर तापलेलं नाही. ते तर अत्यंत शीतल आहे. आपले शरीर अपवित्र असेल कारण आपण सर्व व्रते पाळले नसतील आणि आचरण शुद्ध ठेवलेले नसेल. अभक्ष्य पदार्थ भक्षण केले असतील. मला गुरुकृपेने अंतर्ज्ञान आहे. आपण जप तप शंकराची पूजा यातले काहीच केलेले नाही. गुरुची सेवा घडलेली नाही. पुढे आपल्याला दारुण नरक यातना भोगाव्या लागतील. सावध व्हा. आत्ताच काही साधन करा. राजाला फार वाईट वाटले. त्याला दुःखाने बोलवे ना. त्याचा कंठ दाटून आला. तो राणीला म्हणाला, खरोखर मोठाच प्रमाद माझ्याकडून घडला आहे. कलावती, तू फार सद्गुण आहेस. मलाही त्या शिवमंत्राचा उपदेश कर. त्याचा जप केला की मोठी पापे भस्म होऊन जातील. राणी म्हणाली, मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. मी आपली पत्नी, आपण माझे पती. शास्त्राप्रमाणे माझे आपण गुरु. मी आपली गुरु होऊ शकत नाही. आपण यादव कुळाचे मुख्य गुरु जे गर्गमुनी आहेत त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. ते ज्ञानी जनामध्ये श्रेष्ठ आहेत. वशिष्ठ, वामदेव यासारखे ते थोर ज्ञानी ऋषी आहेत. आपले तेच गुरु होतील. राजा आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशी राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला. मुनींना त्याने साष्टांग नमस्कार केला. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्याने नम्रपणे विनंती केली, मुनिश्रेष्ठा, मी तुम्हाला शरण आलो आहे. मला शिवदीक्षा द्यावी. माझ्यावर अनुग्रह करावा. गर्गमुनींना त्यांची करुणा आली. ते राजाला नदीच्या तीरावर घेऊन गेले. त्याला यमुनेत स्नान करण्यास सांगितले. नंतर एका मोठ्या वृक्षाच्या तळी स्वतःही स्नानेस्तर त्यांच्यासह जा बसले. नंतर राजाकडून शंकराची पूजा करून घेतली. राजाने गर्गमुनीचीही पूजा केली. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून भांडारातून द्रव्यसंभार दिला. त्याने गर्गमुनीचे पाय धरले आणि म्हणाला, गुरुश्रेष्ठा, मी तुम्हाला तन्मनधनाने शरण आलो आहे. मला उपदेश करावा. खरोखर जे गुरुला शरण जातात ते धन्य. पण जे गुरुची वंचना करतात ते पामर पुढे घोर नरक यातना भोगतात. आपल्या गुरुच्या घरी संकटी आलेले असताना स्वतः जो सुख विलासात दंग असतो त्याला ज्ञान कोठून प्राप्त होणार? जो साक्षात ब्रह्मानंद असा गुरु आहे त्याची भक्ती करीत नाही तो मतिमंदच आहे. कोणी लावाडीने म्हणतात, तन काय, धन काय, मन काय, सारेच नाशिवंत आहे. ते गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ? पण असे तरकट करणाऱ्यांचे ज्ञान छटाचे ज्ञान असते. त्याचे तोंडी पाहू नये. त्याचे ज्ञान, त्याची विद्या, त्याचे वैराग्य, त्याची आराधना सारी काही व्यर्थ. धिक्कार असो त्याचा. तो जरी 4 वेद आणि 6 शास्त्रे पडला तरी त्याला काही अर्थ नाही. गाढवाने पाठीवर चंदनाचा भार व्हावा तसा तो भार षडश अन्नात पळी बुडाली तरी तिला त्या अन्नाचीच काही चव. इतर लोक अन्न आवडीने खातात पण पळी तशीच राहते. तांदूळ मापात भरून इकडून तिकडे टाकतात पण माप तांदूळ खात नाही. तशी त्याची विद्या म्हणजे केवळ ओझे वाहणे. रसाचे गुराळ असते ते घाणा काही रस पित नाही. लोक रस चाकतात. पात्रात साखर ठेवली तर पात्राला तिची चव ती काय? तसे गुरुची वंचना करणारे लोक विद्येचा केवळ भार वाहणारे
वाहणारे असतात. ते भाविक नव्हे, ते दुर्जन जाणावेत. पण दाशारी राजा तसा नव्हता. तो श्रद्धाळू भाविक होता. त्याने गुरुचे षोडोपचाराने पूजन केले आणि त्यांच्या समोर हात चढून उभा राहिला. तेव्हा गर्ग मुनींनी त्याला हृदयाशी धरले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय ह्याचा उपदेश केला आणि त्यावेळी एक मोठे आश्चर्य घडले. राजाच्या शरीरातून शेकडो कावळ्यांच्या रूपाने मोठमोठी पापे निघून गेली. शिवनाम राजाच्या कानी पडले, मात्र त्याची आग न होऊन पाप जळाले. कित्येक कावळ्यांचे पंख जळले. कित्येक तर बाहेर पडता पडता भस्मसात झाले. शुष्क काटेरी झाडांचे वन जसे आग्नी जळून जाते तसे पाप जळून गेले. राजा आश्चर्याने पाहत राहिला. त्याने स्वतःच्या देहाकडे पाहिले, तो देहही देवासारखा दिव्य झाला. राजा गुरुंना म्हणाला, हे हो काय, एवढे काळे माझ्या शरीरात कसे काय होते आणि आत्ता मी असा दिव्य देही कसा झालो? गर्ग म्हणाले, राजा, शिवनामाच्या प्रभावाने पाप दूर निघून गेले, ते पक्षी रूपाने गेले. असे दृश्य तुला दिसले कारण तुला बोध व्हावा अशी माझी इच्छा होती. राजा, अनेक जन्मातील पापे नष्ट होऊन तू आता निष्पाप झाला आहेस. त्यावेळी राजाचे मन सर्व पाशातून मुक्त झाले. त्याने वारंवार गुरुस्तवन करण्यास प्रारंभ केला. गुरु महाराज, मी आज धन्य झालो. तुम्ही माझे अज्ञान दूर केलेत. पंचमहाभूती वेगळी केलीत. चारी देहांचा म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय व विज्ञानमय शरीराचा निराश केलास. मी 25 तत्वांचा मेळ जो अदेह त्यात सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करीत होता. कामरूपी व्यथा मला घुसळून काढीत होता. आशा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, भ्रांती, विस्मृती या साऱ्या जखिनी तर विटंबना करीत होत्या. हा सगळा मायेचा पसारा, पण त्याचा तुम्ही क्षणार्धात निचरा केलात. तुम्ही किती दयाळू आहात. धन्य झालो मी. तुमच्या कृपेने मला पूर्वजन्मांचे स्मरण झाले आहे. कितीतरी पापे काकृपाने माझ्या शरीरातून निघून गेली. हे गुरुश्रेष्ठ, अनंत पूर्वजन्मात मी कधी सूर्ण चोरले होते, मी कधी भक्षण केले होते, मद्यपान केले होते, अयोग्य स्त्रीगमन केले होते, गुरुची निंदा केली होती, कितीतरी हत्या केल्या, गायीची हत्या, ब्राह्मणाची हत्या, स्त्रीची हत्या, पशुहत्या, बालहत्या, परनिंदा, भक्तांना चळले, धर्माचा लोप केला, मी सर्वांशी द्रोह केला, मित्राचा, गुरुचा, वेदांचा, सर्व विश्वाचा द्रोह केला, मी देवळे भग्न केली, कोणाला छळून नपुंसकी केली, अन्नदान करताना कमी जास्त भक्तिभेद केला. एवढेच काय, श्रीशंकर व श्री विष्णू याती भेदभाव मांडला. मी दुसऱ्याचे ज्ञान माझे म्हणून मिरवले, ग्रंथाची चोरी केली, पक्षांना ठार मारले, मिथ्यावाद केला, पाखंड मते मांडली, दुसऱ्या तो माझ्यात भेदभाव मनात धरला, स्वतःला गर्वाने मोठा समजलो, पण भ्रष्ट अशा साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी स्त्रीलंपट होतो, दुराचारी होतो, केलेल्या उपकाराचे स्मरण न ठेवता मी कृतज्ञपणा केला, दुसऱ्याच्या धनाचा अपहार केला, मी कर्मभ्रष्ट होतो, मी तीर्थाची निंदा केली, मी धार्मिकतेचा आव आणून स्वार्थावर दृष्टी ठेवली, मी गुरुला छळले, काही जन्मात तर मी आईबापांनाही जीवे मारले, दुबळ्या लोकांना मारले, दिनांना मारले, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष भगिनीचाही वध केला, कन्या, गायी, घोडे, रस, दूध इत्यादी गोष्टीचा विक्रय केला, गावेच्या गावे चाळली, कधी तर आत्मघाती केला. एवढी महापापे मी कित्येक जन्मांतरी केली आणि क्षुद्र पापाची तर गणतीच नाही. हे गुरुश्रेष्ठा, शिवनामाच्याच प्रभावाने एवढी सर्व पापे मला सोडून गेली व मी शुद्ध झालो. मी काही पुण्य केले म्हणून मला नरदे मिळाला, राजपद मिळाले आणि भाग्यतोर म्हणून गुरुकृपा झाली व माझा उद्धार झाला. आता मी गुरुप्रतापाने भावसागर तरलोत असे म्हणून व गर्गमुनीची वारंवार स्तुती करून राजा त्यांना वंदन करून मथुरा नगरीस परत गेला. राणी कलावतीने याप्रमाणे चातुर्याने राजाचा उद्धार केला. राजा शिवमंत्राचा नित्य जप करू लागला. त्याचे राज्य वाढले. राज्यात अवर्षण कधीच नव्हते. वैद्यव्य आणि वैराग्यांनी मृत्यू नाही असे झाले. त्याने कलावतीबरोबर आनंदाने सुखाने राज्य केले. राजाने आपल्या प्रजाजनाशी शंकराची भक्ती व उपासना करण्यास प्रोत्साहन दिले. रुद्राभिषेक करविले, अन्नदाने, ब्राह्मणभोजने करविली आणि सर्वत्र शिवभक्तीचा प्रचार केला. हे दाशर्य राजाचे आख्यानचे ऐकतील आणि याच्या पठणाधिकांना प्रोत्साहन देतील. त्यांचा संसारी सफल होईल. त्यांचे रक्षण स्वतः शंकरच करील आणि जे लोक शिवमहिमा वर्णन करतील त्यांचे जीवन धन्य होईल. यापुढे तर अमृतापेक्षा गोड अशी कथा आहे. पंडित, चतुर व प्रेमळ गुरुभक्त असे श्रोते ती कथा श्रवण करत. शूलपाणी शंकरा पूर्ण ब्राह्मणानंदरूप असून श्रीधर कवीच्या मुखाने तोच सर्व कथा वधवून घेत आहे, यात संशय नाही. पांडुरंगाच्या मुकुटाच्या ठिकाणी